नमस्कार. आज आपण बघणार आहोत चुडीदारवरची स्ट्रेट पॅन्ट. तर स्ट्रेट पॅन्ट कशी शिवायची ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 2 मीटर इतकं कापड घेतलेलं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. खूप सोपी पॅन्ट आहे. हे मी 2 मीटर कापड माझ्याकडं ओपन साईड माझ्याकडं करून फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे सिंगल फोल्डच आहे. आणि तर मी वरून आता मापगाठ टाकत आहे. वरून हे इलॅस्टिक्स घालण्यासाठी कमरेसाठी 2 इंचाची पट्टी आखून घ्यायची आहे. 2 इंच माप सोडायचं आहे. आणि 2 इंचानंतर 37 इंच इतकी पॅन्ट आहे. तर 37+1 शिलाईची असं करून 38 इंच इतकं उंची घ्यायची आहे. तर ही मी उंची घेतलेली आहे. माझा खडू थोडा लाईट उठत आहे. मी पुन्हा एकदा डार्कमध्ये दाखवते 2 वेळा माप कसं टाकायचं. नक्की बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर आता आपल्याला हिपचं माप घ्यायचं आहे कमरेचं वरती. तर त्याचं 38 प्लस चौथा भाग प्लस 1 इंच इतकं म्हणजे 9.5 प्लस 1 10 10.5 इतकं आखून घ्यायचं आहे. आणि आसन आपल्याला 12 इंच इतका घ्यायचा आहे. 12 इंच म्हणजेच उंचीचा तिसरा भाग एवढा घ्यायचा आहे आसन. हे 12 इंचपर्यंत घेतलेलं आहे. आणि आसनच्या पुढं 2.5 इंच इतकं घेतलेलं आहे घ्यायचं आहे. 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि क्रॉस आपल्याला कमरेपासून खाली आसनपर्यंत आखून घ्यायचं आहे. हे पहा, इथं 2.5 इंच घ्यायचं आहे आणि कमरेपासून असं आखून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आसनपासून जितकी रुंदी राहील त्याचं निम्म करून घ्यायचं आहे. तर माझी 13 रुंदी होत आहे आणि त्याचं निम्म होत आहे. मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला 6.5. हा मध्य आपल्याला खाली टाकायचा आहे. म्हणजे बॉटमचा मध्य सापडतो. तर 6.5 खाली टाकल्यानंतर इथं बॉटमचा हा मध्य आहे. बॉटमच्या मध्य सोडून बॉटम तयार करण्यासाठी दोन्ही साईडला 3-3 इंच इतकं माप घ्यायचं आहे. या साईडला 3 इंच, या साईडला 3 इंच असं माप टाकायचं आहे. बघा, मी टाकलेलं आहे. खडू लाईट असल्यामुळे दिसत नाही आहे. मी पुन्हा एकदा डार्क खडूने आखून दाखवते. आणि हे आपल्याला लाईन्स आखून घ्यायच्या आहेत. आसनपासून खाली हे आखून झाल्यानंतर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा आखून दाखवते डार्क खडूने. पुन्हा एकदा बघा. पहिल्यांदा आपल्याला फोल्ड साईड ओपन साईड आपल्याकडे करून कापड फोल्ड करून घ्यायचं आहे 2 मीटर. आणि त्याच्यानंतर वरून 2 इंच आपल्याला आखून घ्यायचं आहे इलॅस्टिकसाठी. हे इलॅस्टिकसाठी आखून घेतलेलं आहे पूर्ण. हे पहा. आता त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा भाग आखून घ्यायचा आहे 10.5. उंची घ्यायची आहे आपल्याला 37+1 38 इंच. हे 38 पर्यंत उंची घेऊन झालेली आहे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे कमर हिपचं साईड. तर हिप आपल्याला पहिल्यांदा 10.5 घ्यायची आहे. हे पहा, 10.5 नंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे. आसन आपलं 12 इंच. हे 12 इंच. आणि आसनपासून पुढे 2.5 इंच वाढवायचं आहे. आणि हा आपला क्रॉस आपल्याला आखून घ्यायचा आहे आसनचा. हा अशा प्रकारे. आणि आपल्याला आता याचं निम्म करून घ्यायचं आहे. 13चं निम्म आपला बॉटमचा मध्य 6.5 येतो. 6.5 वर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडला 3-3 इंच वाढवायचं आहे. या साईडला 3 इंच, या साईडला 3 इंच. दोन्ही साईडला 3-3 इंच वाढवून मध्य काढून घ्यायचं आहे. हे पहा. आणि आपल्याला आता पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे.
आता वरूनपासून खालपर्यंत पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. आता आपल्याला राहिलेला पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कटिंग केलेला पार्ट त्याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता आपण कटिंग करून जो घेतला होता तो आपला समोरील भाग होता. आता आपण मागील भाग कटिंग करून घेणार आहोत पॅन्टचा. तर मागील भाग कट करत असताना असं फोल्ड कापड आहे त्याच्यावरच ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वरून 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मागील भागासाठी. आसनच्या साईडने घ्यायचं आहे. ही आसनची साईड आहे आणि या बाजूने वरून पण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आसनची परत एक्स्ट्रा 2-2 इंच वाढवायचं आहे. हे पूर्ण पॅन्टपर्यंत वाढवायचं आहे एकाच साईडने. फक्त आसनच्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा वरती वाढवायचं आहे. खाली कमरच्या साईडला वाढवायचं नाही. दोन्ही साईडना वाढवायचं नाही. आणि हे 2-2 इंच खाली पायापर्यंत वाढवायचे आहेत पूर्ण. आता हे माझे 2 वाढवून झालेले आहेत. आणि आता आपल्याला ही पॅन्ट कट करून घ्यायची आहे. आणि वरचं मी पहिल्यांदा कापलेले आहेत ते समोरील भाग आहेत पॅन्टचे दोन्ही पाय. आणि आता जे कटिंग करत आहे ते बॅक पार्ट आहे. तर आता आपल्याला पॅन्ट अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. आता दोन्ही पाय कटिंग करून झाल्यानंतर आपल्या पॅन्टचं कटिंग कंप्लीट झालेलं आहे. हे बॅक पार्ट आहे. आणि आपल्याला कुठं कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट याच्यावरती लिहून घ्यायचं आहे. आता आपण कटिंग संपल्यानंतर स्टिचिंग बघणार आहोत. तर स्टिचिंग शिलाईसाठी आता आपल्याला फक्त दोन्ही आसन जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही आसन जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, बघून घ्या तुम्ही पहिल्यांदा. आता मी जोडून दाखवते शिलाई मारून. हे आसन दोन्ही शिलाई मारून झाल्यानंतर हे बघा, दोन्ही आसनला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला उलट साईडने दोन्ही ठेवायचे आहेत एकामेकावरती आणि दोन्ही पॅन्टचे साईड शिलाया मारून घ्यायच्या आहेत. फक्त दोन्हींचे साईड शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही माझी साईड शिलाई पण मारून झालेली आहे. आता आपल्याला इलास्टिकसाठी कमर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर कमर फोल्ड करताना असं आपल्याला जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते असं करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि थोडंसं एक्स्ट्रामध्ये ठेवायचं आहे इलास्टिक घालण्यासाठी आत. थोडी शिलाई ओपन ठेवायची आहे. हे पहा, मी थोडीशी ओपन ठेवलेली आहे आणि शिलाई मारत असताना थोडंच कापड एक्स्ट्रा असल्यामुळे थोडी मध्ये चून पकडायची छोटीशी. आता आपण इलास्टिक घालून घेणार आहोत पॅन्टमध्ये. इलास्टिक घालून झाल्यानंतर असं इलास्टिकला जॉईंट करून घ्यायचं आहे. दोन्ही इलास्टिक असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा, मी आता हे इलास्टिक दोन्ही जोडून घेतलेलं आहे. आणि राहिलेली शिलाई मारून पॅक करायची आहे आपल्याला कमर. अशा प्रकारे शिलाई मारून वरची कमर पॅक झालेली आहे. आता ही पॅक झाल्यानंतर सर्व बाजूने कापड व्यवस्थित करून घ्यायचा इलास्टिकवर आणि आपल्याला इलास्टिकवर देखील ओढून ताण देऊन शिलाई मारून घ्यायची आहे मध्ये. इलास्टिकच्या मध्ये, म्हणजे शिलाई पक्की होते, इलास्टिक सुटणारी नाही. अशा प्रकारे ओढून ताण देऊन शिलाई मारून. आता ही शिलाई माझी मारून झालेली आहे. आता आपल्याला खालच्या बॉटमला दुडून अर्धा इंच होतं एक्स्ट्रा ते दुडून
शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, जे 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं 37+1 त्याची शिलाई मारून घ्यायची आणि मधला भाग शिवून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी मधून पॅन्ट तयार आहे. थँक यू.